पौर्णिमेला पालखी असते इथे, पण ती मिस झाली आमची. मस्त पालखी असते, मंदिराच्या पूर्ण भोवती पालखी असते. आता पावसाची शक्यता आहे 10, त्यामुळे निघूया आपण फटाफट. 15 कवटे महाकाल आहे, कवटे महाकाल 57ला. हे असे आम्हाला गुगल बाबा ऑफ रोडिंगने नेतो शेती बितीतून, आणि तयारी प्रॉपर करून घेतोय तो आमच्याकडून. बा 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 बा. नमस्कार मित्रांनो, मी सागर निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ठाक ठुक 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 चालू आहे, कारण समोरच्या बिल्डिंगचं काम चालू आहे त्यामुळे. आणि त्याने सकाळी रात्री का त्रास नाही दिला, सकाळीच रात्री का त्याने त्रास नाही दिला. हे आमची अशी मेशी रूम. आणि सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात सुप्रभात फ्रॉम कुठून ते सुप्रभात अत्तरवाले बाबा. आम्ही एवढं परफ्यूम आहे तर आलो आहे नरसिंहवाडीला. आणि लहानपणी आलो होतो, त्याचा आत्ता आलो आहे यांच्यासोबत. ते बोलतात ना की बाकी दुनियामध्ये तुम्ही कुठे पण फिरा, पण जे देवस्थान वगैरे करायचं असतं ते आपल्या त्या वाईब ऑब्झर्व करणाऱ्या त्या लोकांसोबतच फिरा, म्हणजे आपल्या फॅमिलीसोबतच फिरा. आपली फॅमिली आपण आलो आहे मस्तपैकी आता नरसिंहवाडीला. याची व्याख्या भाई, याची काही खासियत नरसिंहवाडी. हे नरसिंह सरस्वतींचं मंदिर आहे, त्यांनी समाधी घेतली इथे. तर हे नरसिंह सरस्वतीचं मंदिर आहे, तिथं आता आपण जाऊ. वाडी या नावाने, नरसोबाची वाडी या नावाने जग फेमस आहे. आणि आपण ॲक्च्युली आलो ते सांग ना, पौर्णिमेसाठी आम्ही आलेलो, कारण पौर्णिमेला पालखी असते इथे, पण ती मिस झाली आमची. मस्त पालखी असते, मंदिराच्या पूर्ण भोवती पालखी असते, मग आरती होते. मग जसे तुम्ही मोठ्या मोठ्या मंदिरात बघितलं हळूहळू दिवे बदलवतात, तसं आहे छोटंसंच मंदिर आहे नदीच्या काठी. जेवढे हे सगळे मंदिरं आहेत ना, ती सगळी ह्या नदीच्या काठीच आहेत. कारण का जसे नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ ह्यांना वाहतं पाणी लागायचं, त्यांची संध्या किंवा अंघोळ किंवा जे काय असायचं त्यांना वाहतं पाणी लागायचं, म्हणून ते नदीच्या किनारी प्रत्येक दत्त किंवा दत्त संप्रदायातली जेवढे आहेत ते सगळे नदीच्या किनारी मंदिरं दिसतील. तर आता निघू दर्शनासाठी, थोडं चाय वगैरे काहीतरी खाऊ पिऊ, आणि मग आपला प्रवास पुढचा चालू. आणि आजच्या दिवसाचा रुटीन बाईचं सांगा जरा, तुम्हीच ठरवलं आहे. चाललो आहे ज्योतिबावरून दर्शन घेऊन आपण जाणार बाळूमामा. आणि बाळूमामावरनं माझा एक दादा आहे, त्याच्या घरी राहू आपण. मस्त भारी लोकेशन आहे, घर पण भारी आहे. म्हणजे ते एक जसं घर असलं पाहिजे ना गावच्या ठिकाणी, कोल्हापूरच्या ठिकाणी. पुढे घर, समोर रस्ता, पाठीमागे उसाचं शेत, मस्त एन्जॉय. अशा ठिकाणी आज आपण मस्त काय फिरणार आहोत. सापडला ज्या गॉगलवरना घरी भांडणं चालू होती. तर असं काही आपला आजचा दिनक्रम आहे. तर व्हिडिओमध्ये पुढे बनून राहा, नक्की मजा येईल. आवडलं नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि महाराजांची पूजा सुद्धा केली. आणि त्याच्या किनारी असलेलं हे मंदिर, त्याच्या मागेच मंदिर आहे. पावसात पूर्ण हे पाणी वरपर्यंत जातं.
या भागात आहे ना भाजका पेढा हा खूप फेमस आहे, स्पेशली ते त्यासाठी आम्ही घेतोय. एक्स्ट्रा चायचं व्यवहार आला. खूप छान असं दर्शन झालं. त्या पालखीसाठी आम्ही एवढं धावपळ करत येत होतो की रात्री नाही मिळाली, पण आज सकाळी नक्की मिळाली. बाई पालखी मिळाली. माझी इच्छा होती पालखी, आणि त्या पालखीसाठी आम्ही म्हणजे त्या पौर्णिमेला पालखी असते त्या ह्याच्या हिशोबाने प्लॅनिंग केलेली. मग काल लेट झाला, काय पालखी मिळाली नाही, आणि आम्ही सकाळीच बोललो पालखी मिळाली. ज्याच्यासाठी आलेलो ते राहून गेलं, आणि जशी आम्ही एंट्री केली देवळामध्ये तशी पालखी समोर. एक गोष्ट आहे की इकडे येण्याचा प्लॅन हा आमचा नव्हता, तेव्हा 1.5 महिना झाला. निंबस घेतल्यापासून 1.5 महिना गाडी घ्यायचं जेव्हा घेत होतो ना एप्रिलमध्ये, तेव्हा ठरवलं की पहिली ट्रिप ही इकडे झाली पाहिजे. पण चेंज होत गेले, प्लॅन पुढे होत गेले, आणि नशिबाने म्हणतात ना की पालखी आणि पौर्णिमा हा योग जुळून आला. बरोबर ना. मी जेवढ्या वेळा आलो नाही ते तेवढ्या वेळेला पौर्णिमेला आलेलो, आणि पालखी आणि प्रत्येक वेळेला पालखीला प्रत्येक वेळेला मला पालखी भेटली आहे, प्रत्येक वेळेला मला पौर्णिमाला भेटली, प्रत्येक वेळेला. असं एकदा पण नाही झालं आहे की मी जेव्हा इथे आलो आहे पौर्णिमा नाही. आणि असं नाही की आता तर ह्या वेळेला आपण प्लॅन करून आलो की पौर्णिमा आहे म्हणून जाऊया. ह्याच्या अगोदर जेव्हा आलो आहे ना, अच्छा आज पौर्णिमा आहे, पालखी अच्छा असं व्हायचं. आपण गेल्या शनिवारी येणार होतो. गेल्या शनिवारी येणार होतो, पौर्णिमाला प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही पुढे ढकललं. नशिबाने तेव्हा पौर्णिमा होती, आणि निघताना काही किरकिर नाही, कोणाला काय टेन्शन नाही. बरं, आता नाश्ता टाईम, ब्रंच टाईम. ब्रंच वाजले दुपारी 12 वाजून गेले, त्यामुळे नाश्ता टाईम 12:30. अजून 2 स्पॉट फिरायचे. आलं वडा सोळाला भाईचा वडा या टेस्ट करा. फायनली निघतो आता. गाड्या झाल्यात लोडेड. आपण हे लावतो, काय लावतो, ट्रायपॉड लावतो आपण. ट्रायपॉड लावला हे असं हातात जास्त नाही ठेवायचं, ट्रायपॉड वापरायचा. म्हणजे आपण असं दिसतो याच्यामध्ये. काम करूया, इथे येणार तिथे स्क्रीन येणार आहे. हा अभिच आहे, येतोय अपडेट होतोय तो थोड्या दिवसात. भाई लवकरच करावं लागणार आहे. 13 सप्टेंबर मध्ये येतोय. मग सप्टेंबर नको, तेच जर तारीख पुढे मागे झाली तर मग उचलून टाकायची. तारीख पुढे मागे नाही आपली नाही. कॅमेरा जर लवकर आला तर मग जो होगा वो देखा जाएगा, उसकी माँ देखिए उधर. एक तर कॅमेरा, लेन्स आणि गाडी दोन आहे त्याकडे, पण हा सगळ्यात जास्त महत्व देतो तो म्हणजे स्पीकरसाठी. चला म्हणजे आता पुढच्या प्रवासासाठी कुठे चाललोय? निघतो आपण ज्योतिबाला. इथून किती 60 किलोमीटर. 60 किलोमीटर, पण 1.5 तास दाखवतो. 1.5 तास म्हणजे कायच नाही, कारण का तो पूर्ण घाट आहे बरं. मग काय मजा येणार. सनसनीत 360 लाव्या. तो घाट आपण पावसात केला. कोल्ड स्टार्ट दिलेला आहे, आणि पावसाची शक्यता तर नाहीच आहे, त्यामुळे रेनकवर वगैरे पण आतमध्येच आहे सगळ्यांचे. जर लागलेच तर बाईच्या गाडीच्या बाजूलाच आहेत, लगेच ते मिळून जातील पटकन. आणि बारीक पावसात रेनकवर बिनकवर घालायचे काय टेन्शन नाही. हा जो सेटअप दिसतो ना, रायडिंग जॅकेट आणि रायडिंग पॅन्ट, चुम्मेश्वरी परफॉर्मन्स भाई. तू माझ्या ब्लॉगमध्ये बघ. सायलेन्सर चेंज. उज्जैन राईडला भाईचा सायलेन्सरचा धक 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 आवाज सगळ्यांच्या इंटरकॉममधून, त्या माझ्या गोप्रोमधून सगळं ऐकायला येत होता. जेव्हा पण भाई पुढे जायचा, भाई तू मागायचा पहिला, आम्हाला इंटरकॉम धक 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 ऐकायचं नाही. आता सायलेंट. थांब मित्रा, इसको ऊपर ले. तुझा तेवढा होतात ना आवाज याचा. भाई तू बडा आदमी रे. चला फिरवून घेऊया. कोल्ड स्टार्ट इज डन. फिरवायला लागेल का? हे राईट साईडला उजव्या हातालाच आपलं मंदिर, आणि डाव्या हाताने आपण निघायचं. आता लग्न वगैरे खूप होतात तिकडे, खूप सारे हॉल्स आहेत लग्न करायला. हा राईट आहे आपल्याला. मिरज 12, सलगरे 44, कवठे महाकाळ 57, आटीपिटा 115. कवठे महाकाळ आहे इथे, कवठे महाकाळ 57ला.
कवटे महाकाल ते पछाडलेला कवटे महाकाल बूम. तर पहिल्यांदा एका जागेचं नाव कवटे महाकाल आहे हे इथं आल्यानंतर समजतं आपल्याला की कवटे महाकाल सुद्धा आहे. जेव्हा कुठे आपण नवीन नवीन ठिकाणी फिरतो ना तेव्हा अशी नवीन नवीन नावं आपल्याला सापडत असतात. आता शिरोळ ऐकून होतो, ते हसूर हे ऐकलं नव्हतं. आता हसूळ आमच्या गावी आहे, हसूळ पहिल्यांदा ऐकलं. खूप ठिकाणी जसं बोलतात ना की प्रत्येक 10 किलोमीटर 20 किलोमीटर नंतर भाषा बदलते, तसे नावंसुद्धा बदलत असतात जागेची. त्यामुळे फिरणं आयुष्यामध्ये हे गरजेचं असतं. ते याच कारणामुळे की दुनिया बघायला मिळते की किती वेगळी आहे. घरी बसून ते 4 दिवाळीमध्ये आणि ऑफिसमध्ये बसून नाही दिसत. त्यामुळे फिरा. भारी आहे रे. म्हणजे जुनं बांधकाम, जुनं काम बघ ना, तसंच्या तसं आहे. नक्षीकाम वगैरे सगळं काही चेंजेस नाही केलं, त्यामुळे तसंच्या तसं आहे. कोल्हापुरात खूप ठिकाणी आहे असं की जुनं त्यांनी ठेवलं आहे तसंच्या तसं, म्हणून इथले मंदिरं वगैरे खूप चांगल्या पद्धतीने राहिले आहेत. हे बघ जुनी कौलारू पद्धत बघ. शेवटचे 15 किलोमीटर हे असे आम्हाला गुगल बाबा ऑफ रोडिंगने नेतो शेती बितीतून, आणि तयारी प्रॉपर करून घेतोय तो आमच्याकडून. बा ओके. म्हणजे हा थोडासा कच्चा आहे, खराब आहे, बाकी चांगला आहे. आता मला पाय वर घ्यायला लागेल लगेच. एडेचाली करू नको, नकोस. एडेचाली करने का भी नहीं और देने का भी नहीं. जय गुगल बाबांचा विजय असो. गुगल बाबांनी आम्हाला प्रॉपर तयारी करून घेतोय राईडची प्रॅक्टिस, फुल ऑन प्रॅक्टिस करून घेतोय की तुम्ही करून घ्या, असंच तुम्ही जाणार आहे. परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. चला, आपल्या नवीन गाडीची ऑफरोडिंगसुद्धा टेस्ट चालू आहे. टेस्ट झालेली आहे की मला जमते की नाही ऑफरोडिंगवरती 110 किलो घेऊन गाडी चालवायला. तर पोचलो आता. मोबाईल वगैरे अलाउड नसणार ना आतमध्ये. सुंदर असे दर्शन झालंय, गर्दी पण नव्हती, आणि काय बोलतात पिढा टोळो चांगल्या मार्गी लागो. आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना केली की आमच्या कोणाही पैकी आणि आपले मित्र ते सगळ्यांपैकी जे मित्र मैत्रिणी फॅमिली मित्रांची फॅमिली सगळ्यांची इडापिडा टळून दे, आणि त्यांची जी काही सगळी स्वप्न असून दे ती सगळी पूर्ण होऊन दे. मार्गी लागो. बस. सुंदर असं मंदिर, दर्शन घ्या बाहेर. नेहमी मित्रांनो ना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जाता कुठल्याही मंदिरात, हे मंदिरात गेल्यानंतर स्वतःसाठी मागण्याच्या अगोदर आपले जे सगळ्यात जवळचे आहेत त्यांच्यासाठी मागा. बरोबर की नाही? शिव्या घालतात. शिव्या हे घाणेरडे कुठं पण साफ करतो. कुठे लावून घेतलं ते देवाचा गुलाल आहे, कुठेही लागू दे. उडू दे, कसं आहे. आता एक पाऊस आला की ते उडून जाणार सगळं लगेच. आता पावसाची शक्यता आहे दाट, त्यामुळे निघूया आपण फटाफट. चला तर दर्शन. हा बघा काय ना बोलणार होतो पण आता. हा दक्षिण दरवाजा समोर दिसणारा, जरा दरवाजा तो बाजूला होतो, दरवाजा दीपस्तंभ बाजूला. हा दक्षिण दरवाजा, हा उत्तर दरवाजा, तेच दाखवत होतो मी. आणि पूर्व पश्चिमीचे दरवाजे नाही आहेत. तर या बाजूला उत्तर दरवाजाने जेव्हा तुला खूप गर्दी असते, त्यामुळे दक्षिण दरवाजाकडे या. त्या बाजूला गर्दी पण कमी असते आणि गाड्या लावायला सुद्धा चांगली जागा मिळते. ओपन होत आहेत ब्ल्यू क्लाउड. आज नेचर वेदर क्लाउड आहेत मागे. आज नेचर वेदर खरंच खूप चांगला भेटतोय आपल्याला प्रवास करायला. आणि लग्न नवीन जोडपं. हे तुला पण यायचं ना असं लवकर. अभिनंदन दादा आणि वहिनींनो. जेवण कुठे तर निघालोय
आता बाळूमामाला जायला. वातावरण खूपच थंड होतं आहे आता थोडं थोडं. वारा बघू शकता चांगलाच आहे. पावसाची शक्यता तशी तरी नाही आहे कारण वातावरण क्लिअर आहे, आभाळ असूनसुद्धा. आणि घाट भरा हा रोड मस्तपैकी खूप छान मजा येते. आलात ना तर 2 दरवाजे आहेत, दक्षिण दरवाजा, उत्तर दरवाजा. उत्तर दरवाजाला आपल्याला 400-450 पायऱ्या या चढून याव्या लागतात आणि दक्षिण दरवाजाला डायरेक्ट तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. आणि पण त्या उत्तर दरवाजाला थोडी गर्दी पण असते ज्या पायऱ्या चढून येतात तिथे. बाळूमामा काहीतरी 34 ते 35 किलोमीटर इथून वाया कोल्हापूर मार्गे. कोल्हापूरातून रस्ता आहे आणि 55 ते 1 तास लागू शकतो जर कोल्हापुरामध्ये ट्रॅफिक नाही लागली तर. जर कोल्हापुरात असं ट्रॅफिक नाही लागली तर 1 तासात पोचू आपण बाळूमामाला. मग तिथून दर्शन घेऊन. आजकाल काय झालं आहे ब्लॉगिंगमध्ये की सर्वच ब्लॉगिंग करतात, सर्वच येतात, सर्वच जातात, सर्वच फिरतात, सर्वच दाखवत आहेत. तर युनिक काय, लोक वेगळं काय बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करतात. तर त्यामुळे तेच गोष्टी दाखवणे ना आजकाल लोकांना लोक बघत नाहीत कारण लोकांनी ऑलरेडी बघितले, लोक स्वतःहून पण येऊन फिरून गेलेले आहेत. तर त्यामुळे तेच गोष्टी प्रत्येक वेळेला दरवेळेला सेम दाखवत चांगलं नाही वाटत. हा रस्ता होतो उत्तर दरवाजेला. हे जे दीपस्तंभ आहेत तिथून इथे तुम्ही खाली गाडी पार्क वगैरे करू शकता. तो बघा दख्खनचा राजा गेट हा इथून लेफ्टला आहे जायला रस्ता. अरे बापरे, आता कशा जागा देतील. आम्ही जेव्हा फिरलो आहे ते आम्ही लहानपणात फिरलो आहे आणि ते दुसऱ्याच्या मागं 4 व्हीलरमध्ये मी बसमध्ये बसून फिरलो आहे फॅमिली पिकनिकला. त्यामुळे आता हे काय लक्षात नाही कसं काय गोष्टी. आता समोर एवढा मस्त सुंदर असा सूर्य आहे. हे सगळे फोटोसाठी आता जातात तिथे लोक, ते बघणार. हा मजा घेऊया, मस्त मजा करूया या घाटाचा. समोर रोड बघा का खणखणीत सुंदर सुंदर सुशिक्षित असा हा रोड. क्या बात डाल बात. असे रस्ते असले की कोकणात जायला पण काय मजा येईल. कधी होणार ते कोकणातले रस्ते मा कसम. आम्हाला ते मेट्रो नको ना फोटो नको पण ते कोकणातले रस्ते करा आधी. भाई तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीवर. Ella quiere farra, 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 farra. Ella quiere farra, farra, farra. Ella está soltera, no tiene alguien que la amarra. Farra, 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 farra. Ella quiere farra. आत्ताचं जनरेशन किती हरामी आहे बघा. रोहित त्याला टाटा करतोय, बाय बाय करतोय. तो मगातपासून खूप वेळ झाला तो टाटा बाय बाय करतोय. आता डायरेक्ट मिडल फिंगर दाखवायला लागला. तो रोहितच्या एका चापटीचा पण नाही आहे. तर पोचलो आपण आता कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरच्या मरीन ड्राईव्हच्या बाजूला आलो आपण आता. म्हणजेच कोल्हापूरमधला फेमस असं तलाव तो म्हणजे रंकाळा तलाव जो पूर्ण कोल्हापूरला पाणीसुद्धा देतो. आणि अंबाबाईचं मंदिर जे बांधलं गेलं त्याच्यासाठी ज्या दगडा यूज झाल्या या रंकाळा तलावामधून वापरण्यात आल्या. खूप मस्त. म्हणून मी बोललो ना, मला वाटलेलंच हा असंच करणार म्हणून मी आधीच बोललो. आधीच द्या की साईड लाईट. हे फुगा गेला बाबूचा फुगा गेला. भाई सीन झाला आहे रे काहीतरी. हा गोप्रो असा का झाला. हा गोप्रो बघ. तर पोचलो आहे बाळूमामाच्या इथे. खूप इच्छा होती यायची आणि फायनली आलो आहे. अचानकमध्ये हा आमच्या प्लॅनमध्ये नव्हता पण अचानकमध्ये भाई बोलला की बाळूमामासुद्धा करूया म्हणून आम्ही आलो आहे. फणस बघ एवढे मोठे मोठे. पुढे जायचं ना अजून. ओके थांबतो चल. आणि इच्छा बाळूमामाला मी पहिल्यांदा आलो आहे. जे आहे ते सांगतो. का लहानपणी येऊन गेलो आहे माहीत नाही पण बाळूमामाला नाही आलो आय थिंक मी लहानपणी.
आता हे लेफ्ट साईडला अरे लाईन दर्शन चालू आहे बघा मंदिर. अरे एवढंच आहे, तेच बोललो. कुठे लाव्या गाड्या? अच्छा हा आहे बघ बाळूमामाची एंट्री गेट इथून आहे देवाची. मग इथेच लाव्या नाही पण इथं आहेत ना जागा लेफ्टला. काय बोलतो बघणार नाही म्हणजे? इथे लाव्या काय कारण तेव्हा तिथं मागे ठेवायला पण जागा आहे काकाच्या इथे. हा रे इथे लाव्या का इथे मागे? बाळूमामाचं मंदिर पहिल्यांदा आलं. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि शांत असं. कोण नाही, गर्दी पण जास्त नाही. 2 मिनटात आम्ही बाहेर आलो. फक्त ते लाईनीत 5-6 मिनटं चालत होतो. आता इथे हे मंदिर आहे ना, हां मंदिर तुम्ही बघितलं केवढं आहे. हां ओके, ते इथे हे ना समोरचं हां हे पूर्ण हे काय असेल सांग? प्रसादालय. हे प्रसादालय खाली फक्त. हां हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे या ट्रस्ट. ते म्हणजे सगळं म्हणजे जे जे इक्विपमेंट्स मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असतात ना, हां ते सगळे इक्विपमेंट्स या हॉस्पिटलमध्ये. हा ट्रस्टीच आहे. ट्रस्टीचं खूप छान सेवा चालू आहे म्हणजे.